अनिल बाने गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 1 साठी. पहिला बॉल आपण पाहतोय आणि शार्पली तुम्ही जर पाहिलं तर लेग स्पिन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आहे. विकेट कीपर गॅदर करू शकले नाहीयेत. हाय आम रिलीज तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यासोबत बॉल अगदी स्पिन होताना पाहायला मिळाला. ज्यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम फटका आहे प्रशांत सूर्यराव यांच्या बॅटमधून आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा षटकार आलाय. 6 धावा. लेंथ खूप महत्वाची. ज्यावेळेस तुम्ही कटर गोलंदाजी करता आणि पहिला बॉल आपण जर पाहिला तर शार्पली लेग कट झाला होता, परंतु पुढचा बॉल जर तुम्ही पाहिला तर टप्पा थोडासा पाठीमागे होता आणि त्यावरती षटकार आलाय. ऑन दी अप तुम्हाला खेळावं लागेल ऑन साईडला जर खेळायचं असेल तर, अदरवाईज ऑफ साईडला तुम्हाला खेळावं लागेल ॲज अ बॅट्समन. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 7 धावा धावपलकावरती. यावेळेस बॅकफुटला थांबले आणि बॅकफुटवरून खेळायचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. 9 धावा धावपलकावरती आहेत. कारण लेफ्ट आर्म गोलंदाज समोर आहेत, लेग कट टाकतात आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बॅकफुटवरती जर खेळला तर तुम्हाला ऑफ साईडलाच खेळावं लागेल. तुमच्याकडे पर्याय राहणार नाही. अदरवाईज सफल होऊन खेळावं लागेल किंवा ऑन दी अप तुम्हाला सातत्याने खेळावं लागेल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन्स. इथे मात्र एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. स्विच हिट बाहेर काढला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनिल बाने यांच्या माध्यमातून एक षटकार जरूर लागलाय, परंतु त्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिल. ज्यावेळेस संधी होती फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. 1 धाव तर कंप्लीट होईल आणि 2 धावा वाईडच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 11 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 11 धावा धावपलकावरती. अनिल बाने गोलंदाजी ट्रॅकवरती पालकर संघासाठी. बॅटचं एज लागले. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावपलकावरती. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील नरेंद्र यांनी लेग कटर गोलंदाज, त्यावेळेस लेग स्पिनर होता, त्या समोर देखील असाच प्रयत्न केला होता आणि आता देखील तोच प्रयत्न केला. समोर दिशेने खेळणं खूप कठीण आहे. जर बॉल मिडल झाला नाही तर मग मात्र टॉपेज लागू शकतं. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा अगदी सहज या ठिकाणी पूर्ण होतील. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 14 धावा धावपलकावरती. 14 विदाउट लॉस. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. सुरभी 11 उल्हासनगर संघ
14 धावा धावपलकावरती आहेत. 14. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. हरिकेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज लागलं. बॅटचं फेस जे आहे ते थोडंसं लवकर क्लोज झालं आणि एकच धाव इथे देखील प्राप्त होईल. नरेंद्र होते स्ट्राईक एंडवरती. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रशांत सूर्यराव आणि नरेंद्र ही जोडी मैदानावरती आहे. फुलर लेनचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर थर्ड क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2 इज प्रोग्रेस. 16 धावा धावपलकावरती आहेत. लॉफ्ट केलाय. अप्रतिम टायमिंग आहे नरेंद्र यांच्या बॅटमधून. हाफ व्हॉलीबॉल त्यावरती आलाय हा षटकार. चांगला फटका आपण पाहतोय नरेंद्र यांच्या बॅटमधून आणि धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती आहे. 22 विदाउट लॉस. नरेंद्र यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका तुम्हाला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. षटकारानं धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. 22 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 22 धावा धावपलकावरती. प्रशांत सूर्यराव आणि नरेंद्र ही जोडी मैदानावरती आहे. 22 धावा धावपलकावरती. 22 धावा धावपलकावरती. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव प्राप्त होईल. 23 धावा आता धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 23. तेवीस धावा धावपलकावरती. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी जरूर केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 23 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील बॉलची लाईन जी होती ती ऑफस्टंपच्या बाहेर लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजाने, परंतु लाईन मिस केली बॉलची. डॉट बॉल. 23 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एक षटकार जरूर आला, परंतु त्या व्यतिरिक्त आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर धावा आल्या नाहीयेत. ज्यावेळेस देखील बॉल फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण झाली. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 25 धावा धावपलकावरती. 25 विदाउट लॉस. प्रशांत सूर्यराव आता स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत.
हा देखील ऑस्ट्रमच्या खूप जास्ती बाहेर. सिंगल पुन्हा एकदा आपण पाहिलं. फाईट बॉल आहे. अवांतर धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एकेरी धावा मात्र फलंदाजांनी वारंवार नाकारल्यात. सव्वीस धावा धाव पलकावरती. यावेळेस आपण पाहिला आडव्या बॅटने समोर दिशेने खेळलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. धाव बाद होऊ शकतात आणि मे बी पोहोचलेत. तिसऱ्या पंचांकडे जरूर आपण पाहिलं, परंतु बॉडी लँग्वेज सांगते की फलंदाज सेफ आहेत. चेक केलं जाईल. यस, टीव्ही अंपायरकडे आता काम सोपवलं गेलंय. नॉट आउट. 28 विदाउट लॉस. 28 धावा धाव पलकावरती आहेत. 28 विदाउट लॉस. गोलंदाज गौतम बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. 28 धावा धावपलकावरती. नरेंद्र आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी अजून देखील मैदानावरती आहे. 28 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. अठ्ठावीस धावा. पहिला बॉल हुक करतायत स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवलाय. विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज निखिल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती. बाद झाले पाठीमागच्या बॉलवर फलंदाज नरेंद्र. हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते. सरळ त्यांना घरपोच सेवा दिली. फ्री होम डिलिव्हरी विदाऊट OTP आणि विकेट या ठिकाणी आली. यावेळेस मात्र आक्रमण केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. खूप दूरवरती बॉल ट्रॅव्हल झाला. निखिल मात्र डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करताय. षटकार. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाले. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील दुर्दैवीरित्या धावबाद झाले. आवश्यकता नव्हती त्या धावेची आणि त्याचा परिणाम सामना गमवावा लागला होता. हा देखील हाफ ट्रॅकर. हुक करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॉप एज लागले. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि यावेळेस सिंगल पुन्हा एकदा रेस्ट्रिक्ट केली आहे. एकच धाव प्राप्त झाली आहे. एकदा धावबाद झालेत आणि म्हणूनच इथे मात्र थोडंसं धाव घेताना किंतु परंतु मनामध्ये धाव आपण पाहिलं रिफ्यूज केली आणि इथून मात्र एकच धाव प्राप्त होईल. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत. 35. लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज प्रोग्रेस. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न प्रशांत सूर्यराव यांचा. बॉल हवेत उंच तर गेलाय आणि सीमारेषच्या पलीकडे जाईल की नाही हे देखील पाहायचंय आणि सीमारेषच्या पलीकडे देखील गेलाय. चौकार आहे. 4 धावेने धावपलक पुढे जाईल.
39 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील फटका हवेमध्ये बराच काळ बॉल राहिला, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतोय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इझिली इथे प्राप्त होतील. 41 धावा धावफलकावरती. 41 लॉस ऑफ द 1 विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. थोडेसे घसरलेत फलंदाज तिथे आणि 2 धावा प्राप्त होतील. 43 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 लॉस ऑफ द 1 विकेट. मैदानावरती पाणी पाठवून द्या विनंती आहे. गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती. 43 धावा. अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. स्लोअर 1 आणि 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 44 चेक केलं जाईल. तिसऱ्या बंधांच्या माध्यमातून गोलंदाजीची ऍक्शन चेक केली जाईल. नो बॉल निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांचा आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. इथे 5 धावांची पेनल्टी असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कुणाल सर टोटल धावा किती आहेत? पेनल्टीच्या 5 धावा आणि 1 धाव धावलेली एकूण 6 धावा मिळतील.
एकूण 6 धावा मिळतील. गोलंदाज कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. ऑन साइडला हुक करत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल केलाय. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. सुरभी 11 उल्हासनगर संघ 51 धावा 50 अप झालाय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 51 धावा धावफलकावरती. निखिल आणि प्रशांत सूर्यराव ही जोडी मैदानावरती आहे. 51 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि फलंदाज धावबाद. विकेट इथे आली धावबाद स्वरूपामध्ये. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. 52 लॉस ऑफ द 2 विकेट. नवीन फलंदाज अरविंद मैदानावरती दाखल होत आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 52 धावा धावफलकावरती आहेत. ओ जबरदस्त बॉल होता आणि पुन्हा एकदा फलंदाज धावबाद झालेत. अरविंद स्कोररला जास्त तिथे त्यांनी काम दिलं नाही. अगदी शून्यावरती धावबाद होत आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामधील अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. निखिल आहेत मैदानावरती. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 बॅलन्स मॅच सुरू आहे. यावेळेस देखील हवेत उंच बॉल गेलाय आणि नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक विरई क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न आहे आणि अगदी सहज 2 धावा प्राप्त होतील. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधले. 54 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस प्रहार तर केलाय निखिल यांनी. किती दूर हा बॉल जाईल ते पाहायचंय आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटका. डावाला फिनिशिंग टच देत आहेत निखिल.
यावेळेस फुल्लर लेनचा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला, 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा तर प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2च धावा मिळतील. अंतिम बॉलवरती फलंदाज धावबाद झालेत. 62 धावा धावपलकावरती, 63 धावेंचं लक्ष असेल. 63 इज द टार्गेट. ओपनिंग पेअर पालघर संघासाठी मैदानावरती पोहोचलेले आहे. राजकुमार आणि गौतम ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आहे. सागर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. 63 धावेंचं लक्ष आहे. 63 इज द टार्गेट.
63 धावांचं लक्ष्य आहे. 63 इज द टार्गेट. पहिलाच बॉल समोर दिसेने आक्रमण. समालोचक कक्षामध्ये हा षटकार आलाय. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. सरळ बॅटने प्रहार आणि हा षटकार आलाय. 6 धावा. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली राजकुमार यांच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. पहिला बॉल सरळ बॅटने खेळले होते. यावेळेस अक्रॉस बॅटने प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील लेन पुढे आहे आणि हवेत बॉल खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण देखील होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. धावबाद देखील होऊ शकतात परंतु 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये चांगलं समन्वय देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड कोऑर्डिनेशन बिटवीन 2 प्लेयर्स. नऊ धावा धावपलकावरती आहेत. 63 धावेंचं लक्ष्य आहे. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते पालघर संघांची. फुलर लेनचा बॉल परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळालाय आणि बॅकफुट वरून फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला. अडवलं बॉलला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 9 धावा धावपलकावरती. राजकुमार चांगली फलंदाजी करत आहेत बॉलच्या मेरिट वरती. यावेळेस 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. राजकुमार आणि गौतम ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. गौतम यांनी 1 धाव इथे पूर्ण केली आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2010-11 साली गौतम यांनी रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये सर्वात पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये क्लोज घातले होते आणि खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू त्यावेळेस ते बनले होते. इथे षटक क्रमांक 1 संपलंय त्याची घोषणा इथे झाली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11 विदाउट लॉस. चांगली सुरुवात इथे केली आहे. 18 बॉलमध्ये 52 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 18 बॉल 52 धावा इथून अजून देखील बनवायच्या आहेत. अठरा बॉल मध्ये 52 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 11 धावा जरूर धावफलकावरती आहेत. एका मोठ्या षटकाची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. पहिला बॉल गौतम यांच्यासाठी. सरळ बॅटने मिड ऑन क्षेत्रापर्यंत बॉल पोहोचलाय. गोलंदाज स्वतः आले बॉलला गॅदर करतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल 12 वरती. जास्ती रूम धावा धावफलकावरती. पंकज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. 12. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत आणि झेल इथे ट्राफ झालाय. 2 धावा प्राप्त होतील. संधी आली होती. झेल हातामधून निसटला. 2 धावा प्राप्त झाल्यात.
यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि अगदी सहज 2 धावा. सोळा धावा धावपलकावरती आहेत, 16 विदाउट लॉस. 14 बॉलमध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. एखाद दोन मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये देखील चुरस निर्माण होईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा लो देखील राहिलाय, हा देखील बॉल डॉट आलाय. आता 13 बॉलमध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्यात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. 13 बॉल मध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. आक्रमण तर केलंय समोरच्या दिशेने, बॉल उंच तर गेलाय आणि इथे मात्र सेल टिपला गेलाय. विकेट आली आहे, फलंदाज बाद. अगोदर जीवनदान मिळालं होतं परंतु यावेळेस सेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत, यतीन. बारा बॉल मध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज यतीन मैदानावरती दाखल होत आहेत. बारा बॉलमध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. गोलंदाज संजय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. ह्या षटकामध्ये जर 20 प्लस धावा आल्या तर बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकते, परंतु 20 प्लस धावा इथे बनवाव्या लागतील. पहिला बॉल डॉट आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय ऑफस्टंपच्या बाहेर लाईन. यावेळेस आक्रमण केले, हवेत उंच बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. अठरा धावा धावफलकावरती आहेत, 18. अठरा धावा धावफलकावरती. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेलाय, दूर किती जाईल पाहायचंय. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि एक धाव प्राप्त झाली. 19 धावा धावफलकावरती आहेत, 19. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर हा बॉल आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि सीमारेषेच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय.
2 धावा प्राप्त होतील. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल आणि फाईन क्षेत्रामध्ये या बॉलला पाठवलंय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. 27. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 27. 63 इज द टार्गेट. संजय आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल देखील डॉट आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 36 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. 6 बॉल आणि 36 धावा अजून देखील बनवायच्यात. सहा बॉल मध्ये 36 धावा इथून बनवायच्या आहेत. सहा बॉल मध्ये 36 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. तीनही संघाने जर एक एक सामना जिंकला तर नेट रन रेट ज्या संघाचे जास्त आहे तो संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र होईल. याची नोंद आपण करून घ्या. पहिला बॉल अतिशय चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अरविंद. 5 बॉल 36 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस देखील बॉल हवेत बराच काळ राहिलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव सफलतापूर्वक पूर्ण झाली. 28 धावा धावफलकावरती. 4 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट. वाईट बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहे. 29. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल पाहायला मिळालाय गोलंदाजीच्या माध्यमातून. अरविंद चांगली गोलंदाजी करतायत अंतिम षटकामध्ये आणि मोठ्या विजयाच्या दिशेने आपण सुरभी 11 उल्हासनगर संघाला देखील जाताना पाहतोय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि सुरभी 11 उल्हासनगर संघाने हा सामना जिंकलाय.
31 धावांनी ही मॅच जिंकलेली आहे सुरभी 11 उल्हासनगर संघाने. बघूया ना मॅच. प्रशांत सूर्यराव मॅन ऑफ द मॅच आहेत. 12 बॉलमध्ये 22 धावांची खेळी त्यांनी केली आहे. चला पालघर आणि मुलुंड दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे. मुलुंड संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. पालघर संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे.